बघा ना, ही भेंडीची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. नेहमीची पद्धत एकसारखी तीच ती वापरण्यापेक्षा भाजी करताना आपण थोडाफार बदल केला तर त्या भाजीची चव आपल्याला कमाल लागते. आज भेंडीची भाजी अशीच एक वेगळी पद्धत वापरून मी तयार करून बघितली आणि खरंच सांगते, भाजी इतकी छान झाली की ही भाजी विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशीही चवीला छानच लागते. ही पद्धत एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि काय वेगळं केलं आहे ते रेसिपी करताना तुम्हाला समजेलच. चला मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे आता सर्वात आधी बघा, मी भेंडी घेतलेली आहे. ही अर्धा किलो भेंडी मी इथे घेतलेली आहे. तर आता भेंडी आधी मी धुवून घेतलेली होती. त्यासाठी चाळणी ताटामध्ये ठेवलेली आहे, पाणी पडू नये म्हणून. आणि बघा, भेंडी असं शेवटचं टोक तिचं तोडून बघायचं. जेव्हा आपण विकत भेंडी घेतो, अगदी सहज टोक तुटत असेल तर भेंडी छान कोवळी लुसलुशीत आहे असं समजायचं. तर आता ही भेंडी जरी आकाराने मोठी दिसत असली तरी अगदी कोवळी भेंडी आहे. आता आपण धुवून घेतलेली भेंडी आधी एखाद्या कॉटनच्या कापडाने पुसून घेणार आहोत. म्हणजे याचं पूर्ण पाणी असं तुटायला हवं. त्यामुळे तुमची भेंडीची भाजी चिकट होणार नाही अजिबातही. त्यासाठी शक्य होईल तितकं पाणी याचं पुसून घ्यायचा प्रयत्न करायचा. आता ही पुसलेली भेंडी मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि आता राहिलेली भेंडी याच पद्धतीने मी पुसून घेणार आहे. आणि हो, नेहमीप्रमाणेच तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे बघा, असंच एक एक करत मी पूर्णच भेंडी पुसून घेत आहे आणि बघता बघता इथे पूर्णच भेंडी आपली पुसून झालेली आहे. आता ही भेंडी आपल्याला बघा याचे काप करायचे आहेत. तर इथे कापही आपण थोडे मोठेच करणार आहोत. तर आता इथे बघा, भेंडी एकसाथ आपण 4 ते 5 चिरून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला घाईच्या वेळी उपयोगीही पडते ही पद्धत आणि झटपट आपली भेंडी चिरूनसुद्धा होते. तर त्यासाठी आधी अशा भेंड्या बघा मी एकसारख्या ठेवून घेते आणि नंतर ही भेंडी आपण मग कट करून घेणार आहोत. बघा, व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने. आता सुरुवातीचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, पण जरा हळूवारपणे, म्हणजे हाताला लागायलाही नको. तर बघा, इथे आपण 1 ते 1.5 इंचाचे असे हे भेंडीचे काप तयार करून घेत आहोत. तर एकसारखे हे काप भराभर असे तयार होतात. पण तुम्हाला जर तुमची नेहमीची पद्धत सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही काप तयार करून घेऊ शकतात, की जेणेकरून हाताला लागायला नको. आता हे जे काही भेंडीचा मागचा थोडाफार भाग असतो तो काढूनही टाकू शकता तुम्ही. आता बघा, ही भेंडी आपण याच पद्धतीने चिरणार आहोत सर्व. तर इथे आता असे हे काप तयार केलेले आहेत. तुम्ही मधातूनही याला काप दिलात आणि एकाचे 2 भाग केले तरीही चालतील. तर आता परत एकदा तुम्हाला दाखवते. त्याच पद्धतीने मी भेंडी ठेवून घेतलेली आहे आणि या भेंडीचे सुद्धा काप मी तयार केलेले आहेत. आता आपण उरलेली जी भेंडी आहे तीसुद्धा याच पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर इथं पूर्ण जी भेंडी आपण घेतलेली होती तिचे काप तयार करून झालेले आहेत. चला मग आज ती वेगळी पद्धत सांगते तुम्हाला. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजले नाही तरीही चालतील. इथे कच्चेच शेंगदाणे मी वापरलेले आहेत. तर इथे वाटीत तुम्ही बघू शकता फारच लहान आहे. लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 8 ते 10. त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्येच घालत आहोत आपण. इथे अर्धा चमचा आपण जिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि यामध्येच आपल्याला गरम मसालासुद्धा घालायचा आहे पाव चमचा. गरम मसाला इथे मी कमी प्रमाणात वापरलेला आहे. त्याचबरोबर पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार इथे लाल तिखट घातलेलं आहे. तर इथे तिखटाचं प्रमाण अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवायचं. त्याचप्रमाणे पाव चमचा हिंगसुद्धा घातलेला आहे. आता भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा यामध्येच घालायची आहे. आता हे सर्व साहित्य पाणी न टाकता हलकंसं जाडसर असं आपल्याला बारीक करायचं आहे. पाण्याचा कुठेही वापर आपल्याला करायचा नाही. तर आधी बारीक करून घेते. तर हे वाटण आपल्याला तयार करत असताना बघा असं तयार करायचं आहे. जास्त जर बारीक तुम्ही केलं तर भेंडी चिकट होऊ शकते. त्यासाठी असं हलकंसं जाडसरच ठेवायचं. जवळूनही दाखवते तुम्हाला. तर इथे आपण सर्व साहित्य या वाटणामध्येच घातलेलं आहे. पण एक महत्त्वाचं साहित्य आपण पुढे वापरणार आहोत ते सांगते तुम्हाला. तर आता हे सर्व आपण इथे वापरलेलं आहे. आता भेंडीसुद्धा आपली चिरून घेतलेली आहे. तर तयार केलेलं जे वाटण होतं ते आपल्याला या भेंडीवर घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तेल गरम नाही झालं. अजिबातही आपण कढईमध्ये तेल नाही टाकलं आणि एकदमच तुम्ही वाटण टाकलेलं आहे. तर हो, हीच ती वेगळी पद्धत आहे. तर आता भेंडीवर आपण पूर्ण वाटण घातलेलं आहे.
आता यामध्ये आपल्याला अजूनही काही साहित्य घालायचे आहेत. तर आपण भाजीसाठी यामध्ये लागणारं जे मीठ आहे ते इथेच मी घालून घेणार आहे. तर इथे चवीनुसार मीठ घातलं. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली परत कोथिंबीर घालायची आहे. वाटणामध्ये तर घातलेलीच आहे आपण. आणि हो, आता आपलं महत्त्वाचं साहित्य आहे, त्यामुळे भेंडीला छान खमंगपणा येईल, ते म्हणजे बेसन पीठ. तर 1 चमचा बेसन पीठ इथे आपण या भेंडीमध्येच घालून घेणार आहोत. हे भाजलेलं अजिबातही आपण बेसन पीठ घेतलेलं नाही. बेसन पीठ तसंच आपल्या रोजच्या वापरातील जे आहे तसंच मी वापरलेलं आहे इथे. तर आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला हाताने हे एकत्र करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही आवडत असतील तर घालू शकता, पण लहान मुलं जर खाणारी असतील तर हिरवी मिरची स्किप केली तरीही चालेल. तर आता हाताने व्यवस्थित असं पूर्ण वाटण, बेसन पीठ, मीठ सर्व मी इथे या भेंडीला व्यवस्थित लावून घेते. व्यवस्थित ते एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता ही भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी अगदी तयार आहे. आता आपल्याला काय करायचं पुढे ते सुद्धा सांगते तुम्हाला. तर आता आपल्याला कढईमध्ये भेंडीसाठी लागणारं तेल गरम करायला ठेवायचं आहे. तुम्ही तेलही भेंडीमध्येच घालू शकता, पण ताटालाच अर्ध्यापेक्षा जास्त तेल राहतं, त्यामुळे मी कढईतच घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी घातली. मोहरी छान फुटू दिलेली आहे. त्यानंतर आपण तयार करून घेतलेले भेंडीचे काप आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आणि आता बघा पूर्ण भेंडीचे काप वाटणासहित मी यामध्ये घातलेले आहेत. आता व्यवस्थित अशी ही भेंडी आपल्याला तेलामध्ये एकत्र करून घ्यायची आहे. तर आता बऱ्याचदा काय होतं बघा, झाकण ठेवल्यामुळे भेंडीची भाजी चिकट होते असं आपण ऐकतो किंवा भेंडीमध्ये जास्तीचं तेल लागतं. तर आज मी जास्तीचं तेलही वापरलेलं नाही. तुम्हाला हे तेलसुद्धा जास्त वाटत असेल तर तुम्ही यापेक्षाही कमी तेल वापरू शकता. पण कोरडी भाजी असेल तर त्याला थोडं तेल आपण जास्त वापरतो. तर आता इथे आपण भाजी एकत्र करून घेतलेली आहे आणि यावर मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरच भाजी शिजवून तुम्हाला दाखवते. अजिबातही भेंडी कुठेही चिकट होणार नाही. 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं. एक वाफ दिलेली आहे भाजीला. गॅसची स्पीड कमीच ठेवायची आणि आता एकदा मध्ये आपण ही भाजी हलवून घेणार आहोत. म्हणजे एकदा व्यवस्थित अशी भाजी हलवून घ्यायची आणि परत झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत. आता तुम्ही यामध्ये आमचूर पावडरचा, लिंबाचा रस दोन्हीपैकी कुठल्याही एका साहित्याचा वापर करू शकता. पण इथे लहान मुलं खाणारी असतील तर आंबटही टाळलेलंच बरं. त्यामुळे मी इथे आंबट यामध्ये घातलेलं नाही. तर आता इथे आपण परत यावर झाकण ठेवणार आहोत आणि भाजी वाफवून घेणार आहोत. तर आता एक वाफ भाजीला छान दिलेली आहे आणि भाजी आता आपण व्यवस्थित अशीही एकत्र करून घेणार आहोत. तर आता इथे आपली जी भेंडी आहे ती शिजली आहे की नाही ते सुद्धा आपण चेक करूया. ते सुद्धा दाखवते तुम्हाला. आणि जरासुद्धा बघा भेंडी चिकट अशी झालेली नाही. बघा हाताने दाखवते. भेंडीचे काप मोठे असल्यामुळे त्याला शिजायलाही फार जास्त वेळ लागलेला नाही. कारण भेंडी कोवळी लुसलुशीत अशी आपण घेतलेली आहे. तर ही भेंडीची भाजी अगदी जेवणासाठी तयार झालेली आहे. आणि हा जो मसाला आपण म्हणजे जे वाटण तयार केलेलं आहे त्यामुळे तुमची भाजी तर अगदी जबरदस्त चवीला लागणार आहे. दुसऱ्या दिवशी जरी भाजी खायला घेतली तरीही चवीत अजिबातही बदल तुम्हाला जाणवणार नाही. तर व्यवस्थित बघा भाजी तळापासून एकत्र करून घ्यायची आणि कढईला कुठेही फार जास्त अशी भाजी चिकटलेली नाही. तर आता आपण ही भाजी सर्व्ह करायला घेणार आहोत. तर मंडळी तुम्हाला भेंडीची भाजी करण्याची नेहमीच्या पद्धतीपेक्षा ही थोडी वेगळी पद्धत कशी वाटली? तुम्हाला आजची ही पद्धत आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.